तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरी आपल्या आईच्या घरी आलेली असते आणि ती जेवायला बसलेली असते. तेव्हा तिच्या आवडीचं श्रीखंड सुप्रियाने बनवलेलं असतं. ती म्हणते, ईशू हे घे तुझं फेवरेट श्रीखंड. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आई, तुझ्या हातचं श्रीखंड मला कधीपासूनच खायचं होतं. ती म्हणते की हो ना, मग आता पोटभर खा आणि हवं तर घरीसुद्धा घेऊन जा, मग तर चालेल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते हो चालेल. तेव्हा सुप्रिया म्हणते, आणि ईशू घरी सगळे कसे आहेत ग, आजी वगैरे व्यवस्थित आहेत ना. तेव्हा ईश्वरी म्हणते हो आई हो, सगळे अगदी व्यवस्थित आहेत. तेव्हा नमू म्हणते, आणि कर्णिका. तेव्हा ईश्वरी म्हणते कर्णिका तर एकदम मजेत आहे, आपण फक्त तिच्याजवळ बसायचं आणि खूप गप्पा मारायच्या, किती खेळत राहणार. तेव्हा नम्रता म्हणते हो का, म्हणजे अगदी मामीवरती गेलेली दिसते. मामीला तरी काही कमी बोलायला लागतं का. तेव्हा इथे लगेच शुभंकर म्हणत असतो की असू दे, जर आपल्या इशूसारखी बोलायला लागली ना तर ती लवकर बोलायलासुद्धा शिकेल, हो की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की जरा शुभंकर, तो भात देतोस का मला. तेव्हा तो भात देत असताना त्याच्या डाव्या हातावरती जखम झालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की शुभू, तुझ्या हातावरती जखम कसली आहे रे. शुभंकर म्हणतो नाही, जखम कसली नाही. तेव्हा नम्रता म्हणत असते, ईशू अगं मला जरा श्रीखंड अजून दे ना. तेव्हा श्रीखंड घेत असताना चम्मच खाली पडतो. तेव्हा शुभंकर उचलून देत असताना पुन्हा त्याच्या हातावरती जखम ही ईश्वरीला दिसलेली असते आणि ईश्वरीला शुभंकरवरती संशय आलेला असतो की त्याच्या हातावरती ही जखम नेमकी कशी झाली असेल याचा विचार ईश्वरी करत असते. तर इथे रमाकांत काका आलेले असतात. ते म्हणत असतात की कुणी आहे का घरामध्ये. ईश्वरी बाळा, कुणी आहे का घरामध्ये. पण घरामध्ये कुणीही नसतं. तेव्हा अर्णव आपल्या कंपनीचं काम घरामध्ये बसून करत असतो, तो आपल्या रूममध्ये असतो. आणि तेव्हा इथे रमाकांत काका म्हणत असतात की काय करू, चहा तरी करून पिऊ का. आणि त्याला चहा घ्यायचा असतो म्हणून तो किचनमध्ये जाऊन स्वतः चहा करत असतो. तेव्हा अर्णव तिथे काळजीपोटी येतो आणि म्हणतो, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की मी चहा करतोय माझ्यासाठी. घरामध्ये कुणीतरी असेल, तुम्ही कुणाला तरी सांगायचं ना. रमाकांत काका म्हणतात की मी आवाज दिला, घरात कोणी नाही आहे म्हणून मी स्वतः चहा करायला आलो आहे. तेव्हा ते म्हणतात तू घेशील का चहा. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको, मी चहा घेत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काका चहा करत असतात आणि तो कपमध्ये घेत असताना अर्णव जोरात फोनवरती शिर्केवरती ओरडतो. अर्णव जोरात ओरडल्यानंतर इथे आता गरमागरम चहा रमाकांत काकांच्या हातातून खाली पडतो आणि त्यांच्या पायावरती सांडतो. तेव्हा त्यांच्या पायाला खूप जास्त गरम चहाने भाजलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव धावत पळत येतो आणि म्हणतो काय झालं, काय झालं तुम्हाला. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात काही नाही, माझ्या पायाला गरम चहाने भाजलं. तेव्हा अर्णव त्यांची खूप काळजी घेऊन त्यांना आता बाहेर घेऊन जातो. तर इथे ईश्वरी विचार करत असते शुभंकरचा सुद्धा, आणि आता रमाकांत काका आणि सुप्रियाची कशी भेट घालून द्यायची त्याचं सुद्धा. तेव्हा इथे सुप्रिया तिच्यासाठी आता बडीशेप वगैरे आणते आणि म्हणते काय झालं ईशू, कसला विचार करतेस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काही नाही आई, सहजच विचार करत होते. तेव्हा सुप्रिया म्हणते की आपण आता नमूच्या आणि आकाशच्या लग्नाचा सुद्धा विचार केला पाहिजे. ते दोघेजणं साखरपुडा होऊन आता खूप उशिरापर्यंत थांबले, तर आपण त्यांच्या लग्नाचा विचार आता केला पाहिजे, लग्न लांबणीवरती नको टाकायला. तेव्हा ईश्वरी म्हणते आई अगं बरोबर बोलतेस तू, पण घरामध्ये थोडं विचित्र वातावरण सुरू आहे. ती म्हणते आता काय झालं. तेव्हा ईश्वरी सांगते की इथे अर्णव सरांचे बाबा रमाकांत बाबा परत आलेले आहेत. ती म्हणत असते काय, रमाकांत राजशिर्के परत आलेत. तेव्हा ईश्वरी म्हणते आई मला असं वाटतं की बाबा आणि तू एकमेकांच्या समोर आलं पाहिजे, तेव्हाच त्यांना काहीतरी आठवेल. ते काहीतरी आठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ना तर त्यांना खूप त्रास होतो आणि त्यांना काहीच आठवत नाही. म्हणून मी असा विचार केला की तू त्यांच्या समोर आलीस तर बरं होईल. तेव्हा सुप्रिया म्हणते नाही,
ते एवढ्या शक्य नाही. कारण ज्या माणसामुळे काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यामध्ये इतकी उलथापालथ झाली होती, तर मी लगेच त्या माणसाच्या समोर येऊ शकत नाही. मला थोडा वेळ दे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, जेव्हा तू कम्फर्टेबल होशील तेव्हा तू बाबांच्या समोर ये, म्हणजे आपल्याला आपल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. इथे आता रमाकांत काकांच्या पायाला भाजल्यामुळे अर्णव म्हणतो, किती भाजले तुम्हाला, ऑइलमेंट लावावी लागेल. त्याला ऑइलमेंट कुठे ठेवले माहिती नसतं. तो ईश्वरीला फोन करतो आणि विचारतो, मी सिंदोर, कुठे आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो मी थोडा वेळ जरी बाहेर आले तरी तुम्हाला करमत नाही ना? अर्णव म्हणतो, तसं काही नाही आहे, तू आधी सांग फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे? तेव्हा ती विचारते, फर्स्ट एड बॉक्स कशासाठी सर, तुम्हाला कुठे लागलं आहे का? अर्णव म्हणतो, मला लागलेलं नाही आहे, तू सांग ना फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे? ती म्हणते की आपलं डायनिंग टेबल आहे ना, त्याच्या तिथे बाजूला बघा ड्रॉवरमध्येच आहे. तेव्हा अर्णव धावत पळत जातो. डायनिंग टेबलच्या इथून आता ऑइलमेंट घेऊन येतो आणि तो रमाकांत राजेशिर्के यांना बोलतो की घ्या ऑइलमेंट लावा, तिथे बरं वाटेल. तेव्हा इथे काकांना आपल्याच हाताने लावता येत नसतं. तेव्हा इथे अर्णव जातो आणि स्वतः आता त्यांच्या पायाला ऑइलमेंट लावून देत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी लांबूनच बघत असते. तेव्हा तिला हे चित्र बघून खूप छान वाटतं की अर्णव आपल्या वडिलांची काळजी घेत असतो. तेव्हा ईश्वरी लपून छपून बघत असताना मोबाईलचा आवाज होतो आणि इथे अर्णव आणि रमाकांत दोघेही ईश्वरीकडे बघायला लागतात. ईश्वरी पटकन आपला फोन बंद करते आणि मग ती समोर आता चालत चालत येऊन म्हणते की अरे वा, इथे आता अर्णव सर चक्क बाबांची काळजी घेत आहेत. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या दोघांचे आता दिल एकमेकांना जुळले की काय? तेव्हा अर्णव म्हणतो, काय म्हणालीस तू? तू जर आली होतीस तर तिथे का उभी राहिलीस? सरळ समोर यायचं ना. आणि आमचं काही दिल वगैरे मिळणार नाही आहेत, कळलं ना? उगाच तू काही बोलू नको. तेव्हा इथे आता ईश्वरी त्याची गंमत करत असते. पण अर्णवला राग येतो आणि सरळ तो आपल्या खोलीमध्ये निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा तुम्हाला कसं भाजलं हे? तेव्हा रमाकांत काका म्हणतात की मी चहा करायला गेलो होतो. अर्णव अचानकपणे जोरात ओरडला आणि मी घाबरलो आणि सगळा चहा माझ्या पायावरती उलटला. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही काळजी करू नका. आता अर्णव सरांनी जशी तुमची काळजी घेतली ना, एक ना एक दिवस त्यांच्या मनातला तुमच्याबद्दल असलेला राग संपूर्णपणे निघून जाईल, बघाच तुम्ही. आणि इथे ईश्वरीसुद्धा आता बाबांची काळजी घेत असते. तर इथे सुप्रिया म्हणत असते, नमू हे घे तुझ्यासाठी सरबत. शुभू तुला पण देऊ का? शुभू म्हणतो, नाही नको, मला नको. तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो, येऊ का? आकाशला बघून सुप्रिया नम्रताला खूप छान वाटतं. तेव्हा इथे शुभंकरला खूप राग आलेला असतो. आकाश म्हणत असतो की नम्रता हे घे तुझ्यासाठी. ती म्हणते, हे काय आहे? तो म्हणतो, ड्रेस आहे तुझ्यासाठी. तेव्हा नम्रता म्हणते, ड्रेस माझ्यासाठी? एवढं सगळं कशाला केलं तुम्ही आकाश? आकाश म्हणतो, मी नाही करणार तर कोण करणार, आणि मी एवढं काही केलेलं नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, आकाश हे घ्या तुमच्यासाठी सरबत घ्या. तेव्हा ती म्हणते, हे काय नमू? नम्रता म्हणते, आई अगं बघ ना, आकाश माझ्यासाठी ड्रेस घेऊन आले. ती म्हणते, अरे बापरे, हो का? पण आकाश हे कशासाठी? नम्रता म्हणते, बघ ना आई, मी पण तेच म्हणाले. आकाश, आधीच तुम्ही माझ्यासाठी आणि आमच्या घरासाठी खूप काही करताय. आमच्या घरासाठी मदत करताय, किचन क्लाऊडमध्ये माझी हेल्प करताय, तिथे काही प्रॉब्लेम झाला तर मदत करताय, आणि आता ड्रेस वगैरे एवढा खर्च नका करू. आकाश म्हणतो, हे बघ मी एवढं काही केलेलं नाही आहे. मला जे वाटलं ते मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी केलं. हा ड्रेस तुझ्यासाठी आणि तू घालायचासुद्धा आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही बोला. नमू तो ड्रेस दे, मी आतमध्ये नेऊन ठेवते. तेव्हा इथे आकाश नम्रताला म्हणत असतो, काय गं नमू, मी तुझ्यासाठी ड्रेस आणला तर कशाला आणलास असं म्हणालीस? आणि तो आता तिचा हात पकडतो. नम्रता म्हणते, आकाश, शुभंकर बसलाय तिथे. आकाश म्हणतो, मग ठीक आहे, चल आपण बाहेर जाऊया. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, चला. सुप्रियाने आधीच सांगितलेलं असतं की नम्रता आज फ्री आहे, ती काही आज किचन क्लाऊडला गेलेली नाही. तेव्हा तिच्याकडे वेळच वेळ असतो. दोघेजणं फिरायला जात असताना शुभंकर उभा राहतो आणि म्हणतो, अरे तुम्ही दोघेजणं कुठे बाहेर चाललाय का? चला मी पण येतो तुमच्याबरोबर, मी पण बोर झालो. सुप्रिया म्हणते की 1 मिनिट थांब बरं शुभंकर. अरे मला आहे ना
गहूची काही पोती काढायची आहे जी वरती आहेत. जरा चल ना, माझी मदत कर चल. तो म्हणतो हो आलो आलो, लगेच आलो हां. तेव्हा सुप्रिया इथे आता शुभंकरला नम्रता आणि आकाशच्या मध्ये जाऊ देत नाही. त्यानंतर इथे नेगेटिव्ज आणि फोटोज हे आता वल्लरीच्या हाती आलेले असतात. वल्लरी म्हणत असते की वा वल्लरी वा, अगं किती हुशार आहेस गं तू. शेवटीला इथे फोटोज आणि नेगेटिव्ज मिळवल्यासुद्धा माझ्या विरोधातले सगळे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत. श्रीकांत धुमाळ, आता तुझ्याकडे माझ्या विरोधात एकसुद्धा पुरावा राहिलेला नाही आहे. त्यामुळे मला अडकवण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता एक काम करते, हे जे पुरावे आहेत ना त्यांची विल्हेवाट लावते. म्हणजे काही झालं तरी जेव्हा ती ईश्वरी माझ्या विरोधात काही शोधायला जाईल ना तेव्हा तिला काहीही सापडणार नाही. आता नेगेटिव्ज हातामध्ये आलेले आहेत. आता फक्त एकच व्यक्ती राहिली आहे जिची विल्हेवाट राहायची आहे आणि ती व्यक्ती म्हणजे रमाकांत. रमाकांत, इतकी वर्ष तू हरिओम हरिओम करत होतास ना, अरे तीच तुझी लायकी आहे. परत तुला त्याच कामासाठी पाठवते की नाही बघच तू. तर इथे राकेश घरी आलेला असतो. राकेश म्हणतो, कार्तिकी बाळा तू झोपली आहेस ना, बरं झालं तू झोपली आहेस. जर तू जागी असतीस तर तुला कळलं असतं की तुझा बाप काय कारनामे करतोय ते, आणि एवढ्या लहान वयात तुला खूप मोठा धक्का बसला असता. बरं झालं कर्णिका तू झोपली आहेस. त्यानंतर पेपरमध्ये इथे आता राकेशने 35 लाखांची कॅश आणलेली असते. 35 लाख. आणि तो त्या पैशांचा वास घेत असतो आणि म्हणतो, अरे वा, लुबाडलेल्या पैशांचा वासच किती छान येतो ना. काय चिंटुकल्या, अरे तुझ्याबरोबर वैर घेऊन जे मी हासिल करू शकलो नाही ना ते तुझ्याबरोबर गोड गोड बोलून मी करायला लागलो आहे. बघ ना, तुझ्याच कंपनीमध्ये कामाला लागलो आणि तिथूनच मी एवढा मोठा पैशांचा घोटाळा केला. आणि ते 35 लाख त्याने आता कपाटाच्या खाली ठेवलेले असतात. आणि त्यानंतर इथे आता राकेश त्या ठिकाणी दारू पित असतो आणि त्या ताराचे फोटोज बघत असतो. तिचं सोशल मीडिया अकाउंट चेक करत असतो आणि तो म्हणत असतो की वा तारा, काय छान मुलगी आहेस गं तू. असिस्टंट म्हणून आता माझ्या आयुष्यात आलीच आहेस, पण आता कधी एकदा टाईमपास म्हणून येतेस ना ते बघायचं आहे. दारू पिताना फोटो बघत असताना अंजली तिथे येते आणि म्हणते, काय हो आलात तुम्ही, तुम्ही कधी आलात. तेव्हा राकेश दारूची बाटली लगेच खिशामध्ये ठेवतो आणि ते तिचे फोटोजसुद्धा बाजूला काढतो. ते म्हणते, आत्ता आलात आणि लगेच कामाला सुरुवात पण केलीत. राकेश म्हणतो, हो मग आता एवढी मोठी पोझिशन मिळाली आहे, इतका पगार मिळतो आहे, मग काम तर केलंच पाहिजे ना. तेव्हा अंजली म्हणते, अहो एवढं काम केलं तर मला आणि आपल्या कर्णिकाला वेळ कधी देणार. आणि ती अचानक म्हणते, काय हो तुम्हाला कुठेतरी दारूचा वास येतो आहे का. मला दारूचा वास येतो आहे, कुठून येत असेल. राकेश घाबरतो. जर माझ्या खिशामध्ये असलेली दारूची बाटली सापडली तर माझं काही खरं नाही. असं म्हणून तो आता हॅलो हॅलो फोन आला म्हणत बाजूला निघून जातो. अंजली म्हणत असते की दारूचा वास मला इथे आला खरा, पण हे तर दारू पित नाही, मग कुठून आला असेल वास, असा ती विचारती करत असते. त्यानंतर इथे आता अर्णव फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, शिर्के तुम्ही जरा अकाउंट्स डिपार्टमेंटला विचारा, टॅली कशी होत नाही आहे. 35 लाखांचा घोटाळा आहे. 35 लाख, एवढी मोठी कॅश कुठे गेली आहे. 35 लाख रुपये आहेत, 35,000 नाही. मग एवढे पैसे बाहेर जातात आणि तुम्हाला कळतसुद्धा नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आता 35 लाखांचा घोटाळा झाला आहे, नंतर जास्त पण होऊ शकतो. मग काय करायचं आहे आपण, तुम्ही एक काम करा, नंतरच्या प्रोजेक्टवरती जेवढी टीम काम करत होती ना सगळ्यांना माझ्यासमोर उभं करा. 35 लाखांचा घोटाळा नेमका कुठे झाला आहे ना हे मला कळलं पाहिजे. संपूर्ण टीमला उद्या 9 वाजता शार्प 9 वाजता ऑफिसमध्ये माझ्यासमोर हजर करायचं. तेव्हा इथे अर्णव आता विचार करत असतो, 35 लाख काही कमी किंमत नाही आहे. एवढी मोठी अमाऊंट याआधी कधीही गायब झालेली नाही. टॅलीमध्ये 35 लाखाचा डिफरन्स येतो आहे, याचा अर्थ कोणीतरी घोटाळा हा आत्ताच केला आहे. पण कोण करेल. 35 लाख एवढी मोठी अमाऊंट बाजूला कोण काढेल, असा विचार इथे आता अर्णव करत असतो. तेव्हा राकेश म्हणतो, अरे देवा, इतकी खबरदारी घेतली, इतकी काळजी घेतली, तरीसुद्धा 35 लाखांचा घोटाळा या चिंटुकल्याच्या लक्षात आलाच. कोणी सांगितलं असेल बरं चिंटुकल्याला की मी 35 लाखांचा घोटाळा केला आहे ते.
बरं त्याला माझ्यावरती संशय नसेल, कारण सध्या मला काही आठवत नाही असंच त्याला वाटतंय. पण जर चिंटुकल्याला कळलं की हे सगळं मी केलं आहे, तर माझं काही खरं नाही आहे. चिंटुकल्या माझं 3-13 वाजवायला वेळसुद्धा लावणार नाही. आता ह्या 35 लाखांची विल्हेवाट कशी लावू, कसा माझ्यावरचा आरोप दुसऱ्यावरती टाकू, तेव्हा त्याच्या शैतानी डोक्यामध्ये एक आयडिया आलेली असते. इथे आता आकाश ऑफिसमधून आलेला असतो. ईश्वरी म्हणते, आकाश सर आलात तुम्ही? तेव्हा ती म्हणते, भाऊजी अहो इतका उशीर झाला तुम्हाला, ऑफिसमध्ये गेला होतात की नमुताईला भेटायला? तो म्हणतो, नाही नाही ऑफिसलाच गेलो होतो, नम्रताला भेटायला नाही. ती म्हणते, बरं ठीक आहे, पण भाऊजी मी रागवल्या तुमच्यावरती, मला बोलायचं नाही आहे. तो म्हणतो, का काय झालं वहिनीसाहेब? तेव्हा ईश्वरी म्हणते, भाऊजी तुमच्यावरती 2 वेळा हल्ला झाला आणि तुम्ही आम्हाला काही सांगितलंच नाही. पहिला हल्ला झाला तेव्हा मी तुम्हाला खोदून खोदून विचारलं म्हणून तुम्ही सांगितलं, पण दुसऱ्यांदा सुद्धा तुमच्यावरती प्राणघातक हल्ला झाला, त्याबद्दल तुम्ही काहीच कसं बोलला नाहीत. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ ईश्वरी, आधीच घरामध्ये सगळेजण किती टेन्शन्समध्ये आहेत, दादा, तू, अंजलीताई, आणि त्याच्यामध्ये मला माझं टेन्शन तुम्हाला द्यायचं नव्हतं, म्हणून मी कुणाला काही नाही सांगितलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण आकाश भाऊजी अहो तुमच्यावरती कुणीतरी व्यक्ती हे सतत हल्ला करते, त्या व्यक्तीला शोधायला नको का? ती व्यक्ती कोण आहे, असं कशासाठी करते, हे शोधून काढायलाच हवं. मी अर्णव सरांशी बोलते, ते नक्कीच या गोष्टीची शहानिशा करतील. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही वहिनीसाहेब प्लीज तुम्ही काळजी करू नका, पण दादाला काही सांगू नका. वेळ आल्यानंतर हवं तर मी सांगेन, पण आधीच तो टेन्शनमध्ये आहे, तुम्ही त्याला काही सांगू नका प्लीज. आणि तो माणूस कोण आहे? मला असं वाटतं तो माझ्यावरती नजर ठेवतो आहे. माझा दुश्मन तर कुणी आहेच नाही, पण अशी कुणीतरी व्यक्ती आहे जी माझ्यावरती सतत नजर ठेवत असते. मी कुठे जातो आहे, कुठे नाही जात, आणि तेव्हाच माझ्यावरती हल्ला करते जेव्हा मी एकटा असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा भाऊजी, पुन्हा जर असं काही घडलं ना तर तुम्ही लपवणार नाही या, तुम्ही मला सांगायचं, नाहीतर मी अर्णव सरांना सांगेन. आकाश म्हणतो, नाही ठीक आहे वहिनी तू काळजी करू नको, मी तुला सगळं काही सांगेन. ती म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जाऊन हातपाय धुवून या, मी तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा ईश्वरी आता आकाशला जेवण वाढण्यासाठी थांबलेली असते, पण विचार ती करत असते शुभंकरचा. कारण तिला आठवतं जेव्हा शुभंकर चम्मच द्यायला जातो तेव्हा त्याच्या हातावरची जखम ईश्वरीला दिसते, आणि तिला असं वाटतं की आकाश भाऊजी आणि नमुताईच्या मध्ये येणारा माणूस शुभू तर नाही आहे ना, तो शुभंकर तर नाही आहे ना, की माझं डोकं जरा जास्तच चालतंय. पण नाही, मला जो संशय आला आहे तो चुकीचाही असू शकत नाही. मलासुद्धा या गोष्टीची शहानिशा केलीच पाहिजे. तर पुढील भागामध्ये रमाकांत काका म्हणतात की ईश्वरी मी करू का माझ्या चिंटूसाठी लाडू? ती म्हणते की नाही. तेव्हा तो म्हणतो, का मी लाडू करतो, तू त्याला नेऊन दे ना. ती म्हणते, नाही लाडू पण तुम्हीच करायचे आणि नेऊनसुद्धा तुम्हीच द्यायचे बाबा. तेव्हा इथे रमाकांत काका आता जसे चिंटूला लाडू आवडतंच ना, पोळीचे लाडू, ते आता त्यांनी बनवलेले असतात, आणि ते पोळीचे लाडू ते स्वतःच्या हाताने अर्णवसाठी बनवत असतात. पोळीच्या लाडूचे तुकडे आता केलेले असतात त्यांनी पोळीचे, त्याच्यामध्ये गूळ टाकलेला असतो, त्याच्यामध्ये तूप टाकलेलं असतं, आणि मग ते सगळं मिक्सअप करून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकलेले असतात. त्याचे गोल आकारामध्ये लाडू तयार करून इथे आता अर्णवसाठी ते खूप आनंदाने घेऊन आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, बघा सर, तुमच्या बाबांनी खास तुमच्या आवडीचे इथे आता पोळीचे लाडू बनवलेले आहेत, ते तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर हे सगळं करायची गरज नाही आहे, मी आधीच सांगितले ना, या सगळ्याची काही गरज नाही आहे, तू कशाला हे प्रयत्न करतेस? तेव्हा इथे अर्णवचे बाबा म्हणतात, बाळा एक तरी खा ना. तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्हाला किती वेळा सांगितलं माझ्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करू नका, हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे, काय साध्य करायचं आहे? 20 वर्षांपूर्वी तुम्ही जे काही वागले आहेत ना, त्याची भरपाई जर करत असाल ना तर ते शक्य नाही आहे. 20 वर्षांमध्ये आम्ही जे काही भोगलं आहे ते तुम्ही नाही सहन करू शकत, नाही विचार करू शकत. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही कशाला आलाय तिथे, ह्या वयात तुम्ही इथे कशाला आला आहेत इतक्या वर्षानंतर? तेव्हा अंजली तिथे येते आणि म्हणते, हे बघ याच्यासाठी आले ते इथे, इतक्या वर्षानंतर ना त्यांना हे हवं आहे म्हणून ते आले. तर राकेशने जे पैसे 35 लाख रुपये चोरलेले असतात ना, ते आता रमाकांत राजे शिर्के यांच्या झोळीमध्ये लपवून ठेवलेले असतात,
आणि अंजली आपल्या आता जन्मदात्या वडिलांवरतीच चोरीचा आरोप करत असते आणि ही गोष्ट आता ईश्वरीला अजिबात आवडलेली नसते.